करण्याच्या आधी तुमच्या सुपाऱ्यांबद्दल तुम्ही काय सांगू शकता? कसं व्हायचं, दरवर्षी सुपारी लागायची, पण सुपारी लागण झाल्याच्या नंतर एक 50% सुपारी ही गळ व्हायची सुपारीची. सुपारीची गळ झाल्याच्या नंतर ते मध्ये पिकायला आली की क्रॅक व्हायची मध्ये, आणि त्याच्यामध्ये व्हाईट कलरची किरमी अशी पडायची, म्हणजे किडा टाईप मध्ये, पण बारीक एकदम. आणि त्यानंतर ती सुपारी वायाला जायची. मी गेल्या वर्षी थोडं औषध याच्यामधलं टाकलं होतं, एक किट पूर्ण, आणि त्यानं मला थोडा रिझल्ट आला होता. गेल्या वर्षी टाकलं त्यानं, पण यावर्षी मी 2 वेळी टाकलं. एक जून मध्ये टाकलं आणि त्याच्यानंतर जुलैमध्ये टाकलं. त्याचा रिझल्ट असा आला की सुपारी आता बघा, तुम्ही जर बघाल ना तर कुठेही सुपारी तुम्हाला गळ झालेली दिसणार नाही. आणि दुसरा विषय, जी सुपारीची लागण झाली ती फळामध्ये, ते दाखवू शकता सर. जरा तुम्ही वरती बघा तर तुम्हाला ते बघा, त्या साईडला बघा, सुपारीची लागण झाली ती वरती दिसू शकते तुम्हाला. दिसतंय का? झूम करून दाखवायला लागेल. नाही तर किंवा आपण काय करू, तो एक फोटो जो झूम करून तो तुम्हाला इथे एडिट करून आपण पाठवून देऊ तुम्हाला. तर तुम्ही बघा सर. ठीक आहे. हा, तुम्हाला दिसेल. आणि थोडी उंची हाईट असल्यामुळे क्लिअर येणार नाही, दिसणार नाही. पण क्लिअर क्लिअर दिसणार नाही पूर्ण, पण बऱ्या म्हणजे एकदम नाही बोललात तरी आता मला रिझल्ट 85% वरती रिझल्ट जबरदस्त आलेला आहे. आणि दुसरा विषय, जर बघाल जमीन जी सुपीकता बघाल याची, ते गांडूळ एवढ्या प्रमाणात झालेले आहेत. तर तुम्ही खाली सर बघा, त्या साईडवरून बघा, एकदम जमिनीचा पोत तुम्हाला दिसेल, जमिनीच्या पोतावरून दिसेल. ओके. इथे अजून पुढे गेला तरी चालेल. ओके. या म्हणजे गांडूळ सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्या आणि गांडूळची संख्या पण लाखोच्या प्रमाणापेक्षा पण जास्त आहे. गांडुळांची संख्या एवढी झालेली आहे त्याच्यामध्ये की जमिनीमध्ये जर तुम्ही